यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातली एक मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे देशमुख यांच्या हत्येच्या तपासात 3 वॉचमॅनचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत आणि हे जबाब महत्त्वाचे ठरलेले आहेत। तसंच घटनास्थळावरील वॉचमॅनचे जबाब हे नोंदवण्यात आलेले आहेत आणि हे वॉचमॅनचे नोंदवण्यात आलेले जबाब हे जय महाराष्ट्राच्या हाती लागलेले आहेत। अशोक सोनावणे आणि अमरदीप सोनावणे तसंच भैयासाहेब सोनावणे या तिन्ही वॉचमॅनचे जबाब हे आता महत्त्वाचे आहेत आणि या सगळ्या संदर्भात आमिर हुसैन यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमिर, काय सांगशील? खरं तर या तिन्ही वॉचमॅनचे जबाब हे महत्त्वाचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जातीवाचक शिवीगाळ केल्याचं सुद्धा त्यांच्या जबाबात नोंदवण्यात आलेलं आहे। काय माहिती आहे? नक्कीच जर आपण बघितलं संतोष देशमुख हत्याकांड आहे ते विशेष म्हणजे कुठून सुरुवात झाली होती तर मक्काजोग इथं आवादा कंपनी इकडं ज्या लोकांनी आवादा कंपनीमध्ये शिरायचा प्रयत्न केला होता तिथं तर ज्या वॉचमॅननी त्यांना बाहेर अडविलं होतं त्यांच्यासोबतच भांडणं झाली होते आणि हे वॉचमॅन आहे तर मूळ मक्काजोगचे आणि रहिवासी मक्काजोग त्यांना वाचवण्यासाठी किंवा त्यांच्या लोकांवर हात उचलला म्हणून सरपंच संतोष देशमुख हे तिकडे आले आणि त्यांच्या बाकीचे जे लोक होते त्यांच्यासोबत वाद झाला। पण त्या दिवशी जे वाद झाला होता त्यानंतर हे वॉचमॅन हे तर केस पोलीस ठाण्यात गेले होते त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी, पण त्यावेळेस त्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला नव्हता। त्याच दिवशी जर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असता तर हे हत्याकांड झाला नसता, पण त्या दिवशी अॅट्रॉसिटीचा हत्याकांड झाला नाही आणि त्या तिन्ही वॉचमॅननी आपल्या जबाबात म्हटले आहे की हे जे लोक आले होते आम्हाला शिव्या केली, जातीवर शिव्या दिले आणि आम्हाला मारण्याची धमकी दिली असं स्पष्ट ते आपल्या जबाबमध्ये बोललेले आहेत। नक्कीच, धन्यवाद आमिर या सगळ्या माहितीसाठी। तर या हत्या प्रकरणात 3 वॉचमॅनचे जबाब हे आता महत्त्वाचे ठरलेले आहेत आणि या आधारेच आता पुढील तपास करण्यात येतोय।